नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं जीके कट्टा आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुंबई पोलीस भरती होणाऱ्या परीक्षेसाठी प्रश्न पाहणार आहोत। व्हेरी IMP प्रश्न येणार आहेत विद्यार्थी मित्रांनो। आणि पोलीस भरती 2024 साठी या परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत हे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। तर पाहूया पहिला प्रश्न। माउंट एव्हरेस्टचे सर्वोच्च शिखर सर करणारी जगातील पहिली अपंग महिला कोण? ए अरुणिमा सिन्हा, बी तामे वातनाबे, सी अलका धुपकर, डी यापैकी नाही। तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगायचं आहे कमेंट करून। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए अरुणिमा सिन्हा। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? ए मुंबई, बी नागपूर, सी पुणे, डी औरंगाबाद म्हणजे आताचं छत्रपती संभाजीनगर। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी नागपूर। पुढील प्रश्न, जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर कोणते? ए दिल्ली, बी टोकियो, सी मुंबई, डी ढाका। तर कमेंट बॉक्समध्ये कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि व्हिडिओच्या शेवटी तुमचा स्कोअर किती आला ते सुद्धा सांगायचं आहे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी टोकियो। पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो। मिस वर्ल्ड ही सौंदर्य स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय सुंदरी कोण? ए लारा दत्ता, बी सुष्मिता सेन, सी ऐश्वर्या राय, डी रीटा फारिया। आणि सबस्क्राईब करेल नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करून घ्या। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी रीटा फारिया। पुढील प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, कर्नाटकातील सर्वोच्च शिखर कोणते? ए चामुंडी पर्वत, बी पश्चिम पर्वत, सी मुलायमगिरी पर्वत, डी नंदी हिल्स। तर अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी मुलायमगिरी। तर या प्रश्नाचे योग्य कोणते उत्तर आहे? सी मुलायमगिरी। पुढील प्रश्न आहे, वंदे मातरम या गीताचे लेखक कोण होते? ए मौलाना आझाद, बी मोहम्मद इक्बाल, सी बंकिमचंद्र चटर्जी, डी रवींद्रनाथ टागोर। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी बंकिमचंद्र चटर्जी। वंदे मातरम या गीताचे लेखक कोण? तर बंकिमचंद्र चटर्जी। पुढील प्रश्न आहे, मराठी गझल सम्राट म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख केला जातो? ए कवी ग्रेस, बी बालकवी, सी सुरेश भट, डी कुसुमाग्रज। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी सुरेश भट। पुढील प्रश्न आहे, रणांगण या कादंबरीचे लेखक कोण आहेत? ए बी स खांडेकर, बी शिवाजी सावंत, सी विश्राम बेडेकर, डी विश्वास पाटील। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायचं आहे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी विश्राम बेडेकर। पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत, बी हे टोपण नाव खालीलपैकी कोणत्या कवीचे आहे? ए दिनकर केळकर, बी गोपाल नरहर नातू, सी नारायण गुप्ते, डी माधव पटवर्धन। तर बी हे टोपण नाव खालीलपैकी कोणत्या कवीचे आहे? कमेंट करून नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करत चला। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी नारायण गुप्ते। पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत, खालीलपैकी महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेनंतर कोणत्या दोन भाषा सर्वात जास्त लोक बोलतात? ए तामिळ व मल्याळी, बी सिंधी व बंगाली, सी पंजाबी व मल्याळी, डी सिंधी व कन्नड। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी सिंधी व कन्नड। पुढील प्रश्न, कॉपीराइट ही संज्ञा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? हे आणीबाणी, बी शासकीय अहवाल, सी पुस्तक प्रकाशन, डी मूलभूत हक्क। तर कॉपीराइट ही संज्ञा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी पुस्तक प्रकाशन। पुढील प्रश्न, मालगुडी डेज या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ए मुंशी प्रेमचंद, बी सलमान रशीद, सी RK नारायण, डी विश्वकर्मा। तर या पुस्तकाचे लेखक कोण? तर या प्रश्नाचे उत्तर आहे सी RK नारायण। पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत, दी आर्ट ऑफ डील या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? दी आर्ट ऑफ डील या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ए शशी थरूर, बी बराक ओबामा, सी डोनाल्ड ट्रम्प, डी बिल क्लिंटन। तर या प्रश्नाचे उत्तर आहे सी डोनाल्ड ट्रम्प। पुढील प्रश्न, कांगेर घाटी राष्ट्रीय उद्यान रिकामी जागा या राज्यात आहे? रिकामी जागा या राज्यात आहे, कोणत्या राज्यात आहे? ए आसाम, बी छत्तीसगड, सी त्रिपुरा, डी ओरिसा। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी छत्तीसगड। पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत, पंकज अडवाणी हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ए क्रिकेट, बी बॅडमिंटन, सी बिलियर्ड्स, डी बुद्धिबळ। तर उत्तर माहिती असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करत चला। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आपण पाहणार आहोत सी बिलियर्ड। पुढील प्रश्न आहे, पाठीचा कणा असणाऱ्या प्राण्यांना रिकामी जागा म्हणतात?
ए सस्तनी प्राणी, बी भूचर, सी पृष्ठवंशीय, डी अपृष्ठवंशीय. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी पृष्ठवंशीय. पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2023 मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? ए रशिया, बी सिंगापूर, सी जपान, डी जर्मनी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी सिंगापूर. पुढील प्रश्न आहे. भगवा गणेश मृदुला कोणत्या पिकाच्या जाती आहेत? भगवा गणेश मृदुला ह्या कोणत्या पिकाच्या जाती आहेत? ए आंबा, बी द्राक्ष, सी डाळिंब, डी काजू. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो सी डाळिंब. भगवा गणेश मृदुला ह्या डाळिंब या पिकाच्या जाती आहेत. पुढील प्रश्न आहे. सावरपाडा एक्सप्रेस या नावाने कोणाला ओळखले जाते? ए ललिता बाबर, बी कविता राऊत, सी मीराबाई चानू, डी मिताली राज. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी कविता राऊत. पुढील प्रश्न आहे. खाशाबा जाधव चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ए कबड्डी, बी कुस्ती, सी बाकी, डी फुटबॉल. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी कुस्ती. खाशाबा जाधव चषक कोणत्या तर कुस्ती खेळाशी संबंधित आहे. पुढील प्रश्न आहे. गोड्या पाण्यातील मत्स्य शेतीसाठी कोणता मासा सर्वोत्तम मानला जातो? ए सुरमई, बी कटला, सी बांगडा, डी यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो बी कटला. तर पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत. एक दिवसीय सामन्यांमध्ये पहिले द्विशतक कोणत्या खेळाडूने केले? ए सचिन तेंडुलकर, बी वीरेंद्र सेहवाग, सी रोहित शर्मा, डी ख्रिस गेल. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए सचिन तेंडुलकर. पुढील प्रश्न आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेले शहर कोणते? ए मथुरा, बी अलाहाबाद, सी झाशी, डी अयोध्या. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो बी अलाहाबाद. पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत. भारतीय सैन्याने मैत्री नावाचा सर्वात लांब सस्पेन्शन पूल कोणत्या नदीवर बांधला? ए ब्रह्मपुत्रा, बी यमुना, सी सिंधू, डी गोदावरी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो सी सिंधू नदीवर बांधला. पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत. द हिट गर्ल या पुस्तकाच्या लेखिका कोण? ए आशा कुलकर्णी, बी पी टी उषा, सी आशा पारेख, डी आशा देशपांडे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी आशा पारेख. पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत. गरीब मुलांच्या शिक्षणाच्या सहाय्यासाठी अम्मा एडी योजना कोणत्या राज्याने सुरू केली? ए तेलंगणा, बी कर्नाटक, सी गुजरात, डी आंध्र प्रदेश. तर गरीब मुलांच्या शिक्षणाच्या सहाय्यासाठी अम्मा एडी योजना कोणत्या? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी आंध्र प्रदेश या राज्याने सुरू केली. पुढील प्रश्न आहे. न्यूझीलंड या देशाचे चलन कोणते आहे? ए न्यूझीलंड पौंड, डी युरो, बी युरो, सी न्यूझीलंड डॉलर, डी दिनार. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी न्यूझीलंड डॉलर. पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत. देशातील पहिले सौर स्वयंपाकघर गाव म्हणून कोणते गाव ओळखले जाते? ए बाचा मध्य प्रदेश, बी रयोली गुजरात, सी बदनापूर महाराष्ट्र, डी भिलवाडा राजस्थान. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ए बाचा मध्य प्रदेश. पुढील प्रश्न आहे. खालीलपैकी कुठला चषक हॉकी या खेळाशी संबंधित नाही? ए ध्यानचंद चषक, बी आगा खान चषक, सी फिफा चषक, डी बेटन चषक. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी फिफा चषक. पुढील प्रश्न आहे. देशात सर्वप्रथम 5G सेवा कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? ए महाराष्ट्र, बी उत्तर प्रदेश, सी गुजरात, डी मध्य प्रदेश. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी गुजरात. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण 30 प्रश्न घेतलेले आहे जे की पोलीस भरती 2025 मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. तर आजचे प्रश्न तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून नक्कीच सांगायला विसरू नका आणि तुमचा स्कोअर सुद्धा विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.